आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईतल्या पवईतून। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलिसांच्या कारवाईत एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय। आज जे रुग्णालयामध्ये कॅमेऱ्याच्या निगराणीत रोहित आर्याचं शवविच्छेदन होणार आहे। काल मुंबईतल्या पवई ऑडिशनच्या नावाखाली 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलाय। गेल्या 5 दिवसांपासून पवईमध्ये शूटिंग ऑडिशन सुरू होतं। काल सर्व मुलांना ओलीस ठेवून आरोपी रोहित आर्यानं व्हिडिओद्वारे माहिती दिली। दुपारी 1:15 वाजता पोलिसांना ओलीस ठेवल्याचा फोन आला होता आणि त्यानंतर पवई पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी मुलांची सुखरूप सुटका केली। या कारवाईमध्ये आरोपी रोहित आर्याकडनं एक एअरगन आणि काही केमिकल जप्त करण्यात आले। दरम्यान रोहित आर्यानं पोलिसांवर हल्ला चढवला। यावेळेला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी रोहितवर गोळीबार केला आणि गोळी छातीत लागली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। पोलीस आता त्याच्या मागण्यांसंदर्भात चौकशी करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आज पोस्टमॉर्टम होणार आहे कॅमेऱ्याच्या निगराणीखाली, मात्र पोलिसांना सुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत। नक्कीच एकंदरीत बघतोय की रोहित आर्या आहे त्याने सकाळच्या सुमारास जे मुलं ओलीस ठेवलेले होते त्यांना सुखरूप सोडण्यासाठी पोलीस जे आहेत ते बाथरूमच्या द्वारे आर्या स्टुडिओमध्ये घुसलेले होते आणि त्यांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावरती गोळीबार केला आणि तो रोहित आर्या जो आहे तो ठार झालेला आहे। त्याला रात्रभर ट्रोमा केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता त्याला जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। एकंदरीत दुपारी 1 वाजताची ही घटना आहे। त्याने सर्व जे मुलं आहेत ते ऑडिशनसाठी आलेले, मागच्या 4 ते 5 दिवसांपासून जी मुलं आहेत ते या ठिकाणी शॉर्ट फिल्मचं शूटिंग आहे असं त्याच्याकडून बतावणी करण्यात आलेली होती। अगोदर देखील त्याने 2013 मध्ये एक शॉर्ट फिल्म केलेली होती आणि आता पुन्हा तो एक शॉर्ट फिल्म करतोय असं सांगत त्यांनी या सर्व मुलांना सोशल मीडियावरती जाहिरात देऊन बोलवलेलं होतं। हे मुलं देखील मुंबईचे नव्हते प्रॉपर, ते नांदेड असेल, बुलढाणा असेल, बाहेर गाववरून या ठिकाणी आलेले होते। त्यांच्या पालकांसह हे लहान लहान मुलं जे आहेत 8 वर्षाचे 10 वर्षाची मुलं जे आहेत ते हॉटेलमध्येच आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत होते। नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता मुलं जे आहेत ते ऑडिशनसाठी आलेले होते। 4था-5वा दिवस होता ऑडिशनचा आणि नियमितपणे जे मुलं आलेले होते त्यापैकी 17 मुलं त्याने या ठिकाणी ठेवले आणि त्यानंतर त्याचं जे नाट्य आहे ते सुरू झालेलं होतं। माझ्या काही मागण्या आहेत, मला फक्त संवाद साधायचा आहे, मला पैसा नको आहे, मी काही दहशतवादी नाही आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी जारी करत या ठिकाणी मोठं कृत्य जे आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी या ठिकाणी सुखरूपपणे जे मुलं आहेत त्यांना सोडवलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की जी चकमक झाली ज्यावेळेस पोलीस आतमध्ये स्वच्छतागृहाच्या माध्यमातून शिरले, त्यानंतर जो अमोल वाघमारे आहेत त्यांच्यावरती रोहित आर्याने एअर गन फायर करण्याचा प्रयत्न केला आणि स्वरक्षणासाठी अमोल वाघमोरे आहेत त्यांनी डाव्या बाजूला त्याच्या छातीवरती गोळी झाडलेली आहे आणि त्यानंतर त्याला ट्रोमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। सध्या आता त्याला जे रुग्णालय येथे आणलेलं आहे, त्याचं आता शवविच्छेदन काही वेळातच होईल आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून हे शवविच्छेदन होणार असून कोणतेही प्रश्न अनुत्तरित राहू नये, तसेच हे जर प्रकरण न्यायालयात गेलं तर त्या ठिकाणी देखील सर्व पुरावे असावे यासाठी ही व्हिडिओग्राफी केली जाणार आहे। नक्कीच, मात्र त्यामुळेही अनेक प्रश्न जे आहेत ते मात्र अनुत्तरित राहणार आहेत। पायावरती गोळी न झाडता थेट छातीत का गोळी झाडली हा देखील प्रश्न येत्या काळामध्ये वारंवार उपस्थित केला जाईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।